पण तुम्ही नाराज आहात त्याबद्दल काय सांगाल? माझं नाव सतीश काळगावकर, शिवसेना 142 शिवसेनेचा शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. आमच्या पक्षातून आम्ही एकमतानं सौ सुनंदा रोहिदास ढेरंगे यांचं नाव पक्षाकडे दिलेलं होतं. यांना उमेदवारी दिली जाईल. आम्ही एकमतानं सगळे उपशाखा गटप्रमुख अगदी इच्छुक जेवढे होते सर्वांमधून आम्ही एकच नाव सुचवलं होतं आणि ते नाव आम्ही दिलं होतं. आधी खासदार आणि विशेष आम्ही यांना देखील बदलून सांगितलं होतं की यांना आपण उमेदवारी द्यावी. आम्ही 100% ही सीट प्रचंड बहुमताने निवडून आणू. परंतु आमच्या प्रभागामध्ये सौ सुनंदा विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी जाहीर झाली. अचानकपणे आम्हाला धक्का बसला. त्यामुळं अख्खे शिवसेनेचे सगळे शिवसैनिक, सगळे गटप्रमुख, सगळे उपशाखा प्रमुख, सगळे महिला पुरुष एक मतानं म्हणजे इतके प्रचंड नाराज झाले की सध्या सर्वांनी मिळून पक्षाच्या विरोधात सौ सुनंदा रोहिदास ढेरंगे यांना अपक्ष म्हणून आज त्यांचा उमेदवारी भरलेला आहे. खरं तर मी स्वतः शाखाप्रमुख त्या ठिकाणचा आहे, परंतु मी पक्षाध्यक्ष आणि मी शाखाप्रमुख असल्यामुळं मी सध्या संघटनेसोबत आहे. परंतु आता मी एकटा असून देखील परंतु संघटनेत जर मायाचं पाठिंबा जर माझं सैन्य नसेल तर आम्ही लढाई जर कोणाच्या बळावर, हा मोठा विषय निर्माण झालेला आहे. सुनंदा विठ्ठल लोकरे यांनी खरं तर त्या बाजूच्या वार्डामध्ये लोकरच आपण उमेदवारी दिलेली आहे पक्षाने. परंतु जाणीवपूर्वक जर ते बाजूच्या आमच्या 142 मीटर उमेदवार भेटल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड मोठी नाराजी निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणच्या सीटला 142चा धोका निर्माण झाला. रोहिदास राजू ढेरंगे उपविभागप्रमुख, गेली 25 वर्ष काम करतो. कार्यरत गट प्रमुख, उपशाखा प्रमुख, 12 वर्ष शाखा प्रमुख, 2 वर्ष उपप्रमुख अशा पद्धतीने काम करत असताना मी ह्यावेळेस इच्छुक होतो आणि ज्यावेळेला महिला वार्ड आरक्षित झाल्यामुळे शाखेतील सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या आग्रहाखातर सर्वांनी एकमताने एकच नाव दिलं होतं माझ्या मिसेसचं, सुनंदा रोहिदास ढेरंगे म्हणून. आणि त्यावेळेला एक नाव दिले असल्यामुळं आम्ही अपेक्षित धरून होतो की एक नाव आहे तर एकच नावाला तिकीट भेटेल. पण त्या दिवशी अचानक आम्हाला समजलं का कुठंतरी गडबड होत चाललेली आहे. त्यामुळे आम्ही पहिले सेनाभवनला गेलो. सकाळी 11 वाजल्यापासून सेनाभवनला गेलो. सेनाभवनवरून नंतर मातोश्रीवर गेलो. त्या रात्रीच्या 4 वाजेपर्यंत आम्ही वाट बघत होतो. त्यावेळेला सेनाभवनला आम्हाला समजवण्यात गेलं की असं होणार नाही, एका ठिकाणी 2 फॉर्म दिले जाणार नाहीत. परंतु ज्या वेळेला संध्याकाळी आम्ही गेलो, आम्ही एवढा वेळ थांबलेला असताना का बाकीचे एक तासाभरात येतात आणि 2-2 फॉर्म घेऊन जातात. मग त्यावेळेला उद्रेक झाला, कारण आम्ही स्थानिक असताना आमच्या या असताना त्यावेळेला आम्हाला न दिलं गेल्यामुळं सर्व शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व जनतेने आग्रह केला की नाही, आपला आता ह्यावेळेला स्थानिकच नगरसेवक झाला पाहिजे. त्यामुळे जनतेच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर हा अपक्ष फॉर्म भरण्यात आलेला आहे. पण मला माहिती आहे अपक्ष फॉर्म भरला म्हणजे मी पक्षाची प्रार्थना केलेली आहे. पण त्याबद्दल मी उद्धव साहेबांची मनापासून माफी मागतो, कारण आम्ही शिवसैनिक आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे. हा 4-15 दिवसाचा वनवास आहे, हा संपणार आहे. कारण याच्यानंतर निवडून आल्यानंतर आम्ही परत आमच्या घरी आमच्या शाखेतच जाणार आहे. कारण आम्हाला जर इकडे तिकडे जायचं असतं तर त्या दिवशी एक फॉर्म AB फॉर्मसाठी आम्ही सर्व माता भगिनी आमच्या रडत होत्या. आणि काल परिस्थिती अशी होती की आमच्याकडे 4-4 पक्षाचे, राष्ट्रीय पक्षाचे, चांगले सगळ्या मोठ्या पक्षाचे, महाविकास आघाडी असेल, महायुतीचे पक्ष असतील, AB फॉर्म घेऊन तयार होते. तरी आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलेलं आहे. त्यामुळं कुणी आम्ही कुठलाही फॉर्म घेतला नाही. आम्ही अपक्ष लढण्यासाठी हे केलं आणि ही जनतेची मागणी होती, स्थानिक पाहिजे म्हणून हा फॉर्म भरलेला आहे.